नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, राज्याचं राजकारण जितकं इंटरेस्टिंग आहे तितकंच धक्कादायक आहे. मनोज जरांगे पुढचा कोणता डाव टाकतील याची उत्सुकता नेहमीच असते. अलीकडेच जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काही तासांतच एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. मनोज जरांगे यांच्या हत्येची सुपारी तब्बल 2.5 कोटींना देण्यात आली. पण प्रश्न होता, हत्येचा मास्टरमाइंड कोण होता? राज्यात चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादळ उठलं, पण खात्रीशीर माहिती समोर आली नाही. आणि दुसऱ्याच दिवशी मोठा खुलासा झाला. या कटाचं बीडशी कनेक्शन असल्याचं समोर आलं आणि 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. धक्कादायक बाब म्हणजे या दोघांपैकी एक आरोपी मनोज जरांगे यांच्या जवळचा, तर दुसरा संशयित आरोपी धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याचं समोर आलंय. मित्रांनो, जर तुम्ही मनोज जरांगे यांचे कट्टर समर्थक असाल तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमचा प्रत्येक क्लिक म्हणजे तुमच्या पार्टीला साथ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा सहभाग. आता या प्रकरणामध्ये राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. दोन्ही आरोपींमधील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानं राज्यभर खळबळ उडाली. त्या रेकॉर्डिंगमधून अनेक धक्कादायक माहिती समोर आली. भाऊबीजेच्या दिवशीच धनंजय मुंडे आणि संबंधित आरोपी यांची भेट झाल्याचं लोकेशन डेटामधून उघड झालं. त्यातच धनंजय मुंडे यांनी स्वतःची गाडी आरोपीला वापरण्यास दिल्याची माहिती पण बाहेर आली. या सगळ्या घडामोडी जशा जशा वाढत गेल्या तसं तसं या प्रकरणातील ट्विस्ट आणि थरारही वाढत गेला. आणि मग आला सगळ्यात मोठा धक्का. मनोज जरांगे स्वतः पत्रकार परिषद घेऊन पुढे आले आणि स्पष्ट शब्दांत म्हणाले, माझ्या हत्येचा कटामागचा मुख्य सूत्रधार म्हणजे धनंजय मुंडेच. जरांगे यांच्या या थेट आरोपानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड भूकंप झाला आणि लगेचच धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. आपण असं काहीच केलं नाही, माझ्यावर राजकारणातूनच बंदोबस्त करून संपवण्याचा डाव रचला जातोय, धनंजय मुंडे यांच्या शब्दांत असं ते म्हणाले. आणि ते म्हणाले, सीबीआय, नार्कोटिक्स, जे काही माझ्याबद्दल करायचं ते करा, मला काही फरक पडत नाही, मी राजकीय खेळात घसरून टिकणार नाही. मनोज जरांगे यांनी आव्हान दिले तेव्हा धनंजय म्हणाले की प्रति आव्हान स्वीकारण्याची तयारी दाखवणं ही चांगली बाब आहे, पण सत्य समोर आलं पाहिजे. मनोज जरांगे यांनी स्वतःहून नार्को टेस्टसाठी अर्ज पोलीस अधीक्षकांकडे दिला असल्याचं समोर आले. आता प्रश्न असा उभा राहतो की धनंजय मुंडेंनीही असे पाऊल उचलावे का? धनंजय मुंडे यांनी पुढे म्हटलं, जर वाल्मिक कराडचा तो व्हिडिओ लोकांनी पाहिला नसता आणि त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या नावाखाली माझं नाव समोर आलं नसतं तर कदाचित मला एवढ्या संशयाने पाहिलं गेलं नसतं. मात्र धनंजय मुंडे एक गोष्ट विसरून जातात. संतोष देशमुख हत्या प्रकरण, महादेव मुंडे हत्या प्रकरण, संपदा मुंडे आत्महत्या की हत्या प्रकरण, या सर्व घटनांमध्ये त्यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली होती आणि या प्रकरणांना किती काळ लांबवलं होतं हे लोक अजून विसरलेले नाहीत. धनंजय मुंडे स्वतःला डिफेंड करताना म्हणतात, हे सगळं माझ्यावर होते कारण मी ओबीसी मोर्चामध्ये गेलो, मी ओबीसींची बाजू घेतली म्हणून माझ्यावर राजकीय कट रचला जातोय, असं सांगत ते ओबीसी समाजाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण याच वेळी मनोज जरांगे यांनी थेट धनंजय मुंडेचं नाव घेतलं आणि स्पष्ट सांगितलं की माझ्या हत्येचा कट रचला जातोय आणि त्यामागचा सूत्रधार म्हणजे धनंजय मुंडेच. आता या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या युद्धात राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. त्यानंतर परिस्थिती आणखीनच नाट्यमय झाली. मनोज जरांगे यांच्या बाजूने समाज आणि आमदारांची मोठी फळी उभी राहिली. अख्खं बीड जरांगेंच्या मागे ठामपणे उभं राहिलं. एकही आमदार सुटला नाही आणि खासदार सुद्धा दूर गेला नाही. आणि मग आली मोठी बातमी. पंकजा मुंडे यांनी स्वतः जालना पोलीस अधीक्षकांना फोन केला आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, मनोज जरांगे यांच्या हत्येचा कटामागचा सूत्रधार कोण आहे ते शोधा आणि त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्या. या एका फोन नंतरच राजकीय समीकरण झपाट्यानं बदलले. पंकजा मुंडेंनी सुद्धा आता नीट ओळखले कोण आपला आणि कोण परका. दरम्यान धनंजय मुंडेची अडचण मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आधीच मंत्रीपद गेले, त्यातच संतोष देशमुख हत्या प्रकरण अजून निकाली लागलेलं नाही आणि कृष्णा आंधळे प्रकरणातील आरोपी अजूनही फरार आहे. एकूणच बीड राजकारण आता 2 गटात विभागले गेले. एक बाजू मनोज जरांगेच्या ठाम फाटीशी आणि दुसरी बाजू धनंजय मुंडेच्या राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसतोय. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी अजूनही सापडलेले नाहीत. संपदा मुंडे प्रकरण हे आत्महत्या की हत्या याचं उत्तर आजही मिळालेलं नाही. अशा वेळी धनंजय मुंडे भोवतीच्या अडचणी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पण तरी सुद्धा धनंजय मुंडेंना लगेचच पुन्हा राजकारणाच्या मूळ प्रवाहातही येण्याची घाई का झाली आहे? त्यांची ग्रहदिशा अजून फिरलेलीच आहे. लोकांनी त्यांना पुन्हा स्वीकारलेलं असंही म्हणता येत नाही. पण धनंजय मुंडेंना कधी कळणार? राजकारणात घाई करणं म्हणजे रेल्वेच्या पटरीवर धावणाऱ्या डब्यासारखं. एक जरी डब्बा
घसरला तर अख्खं करिअर संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यातच मनोज जरांगे यांनी जे व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग्स बाहेर आणलेत ते तर धनंजय मुंडेच्या अडचणींना आणखीन गती देणारे ठरतायत. या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडेचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतोय. हेच सगळ्यांच्या चर्चेचं मुख्य कारण ठरतंय. आधीच अनेक आरोपांच्या सावटाखाली असताना धनंजय मुंडे एवढ्या घाईघाईने निर्णय का घेतायत हा मोठा प्रश्न आहे. आणि मुख्य म्हणजे एक वाल्मिक कराड आत आहे, पण असे किती वाल्मिक कराड धनंजय मुंडेच्या आजूबाजूला आहेत जे थेट मनोज जरांगे यांच्या हत्येच्या सुपारीपर्यंत पोहोचलेत? हा प्रश्न आता राज्यात सर्वत्र विचारला जातोय. या सगळ्या खेळामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे, मनोज जरांगे हा डोके बहादर माणूस आहे. 2.5-3 वर्षापासून तो एकटाच आंदोलन लावून धरलाय, पण तरीही कोणत्याही राजकीय नेत्यासोबत मॅनेज झालेला नाही आणि सरकारनेही त्याच्यावर दबाव टाकण्याचे सर्व प्रयत्न फसवलेत. मनोज जरांगे नेमका कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या नेत्याच्या जवळचा आहे हे आजवर कोणालाच कळलेलं नाही. म्हणूनच असं म्हणावं लागतं, जरांगे राजकारण नव्हे तर समाजकारण खेळणारा माणूस आहे. आणि अशा परिस्थितीत डीएमने जरांगे यांच्यावर हात घालणं म्हणजे चूक आणि ती चूकच ठरणार. या सगळ्या घडामोडीविषयी तुमचं काय मत आहे मित्रांनो? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा, जरूर म्हणजे जरूर व्यक्त व्हा. अशाच आणखीन माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.